ज्वारी हे खरीपातलं महत्त्वाचं पीक. शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड करताना जमिनीची निवड कशी करायची, बियाणं कोणतं निवडायचं, बीज प्रक्रिया, पेरणी, खत व्यवस्थापन, आंतर मशागत कशी करायची, या सर्व बाबींची माहिती आपण आता पाहणार आहोत. अकोला कृषी विद्यापीठातील ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर रामेश ज्वारी हे राज्यातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. कोरडवाहू असणाऱ्या या पिकाची लागवड प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात केली जाते. या पिकाचा कालावधी 100 ते 120 दिवसांचा असतो. ग्रामीण भागात ज्वारी हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. ज्वारीसाठी कोणत्या प्रकारची जमीन निवडावी ते पाहूयात. ज्वारी हे पारंपरिक पीक आहे आणि साधारणतः मध्यम ते भारी जमिनीमध्ये हे ज्वारीचं पीक अतिशय उत्तम येते. तर याच्यामध्ये शक्यतो हलकी जमीन टाळावी आणि चांगला निचरा असणारी जमीन शक्यतो निवडावी. त्याच्यामुळे आपल्याला एक हमखास आणि शाश्वत असे उत्पन्न ज्वारीचे मिळेल. कोणत्याही पिकाच्या उत्तम उत्पादनासाठी योग्य बियाण्यांची निवड करणं आवश्यक असतं. ज्वारी पिकासाठी कृषी विद्यापीठानं काही बियाण्यांची शिफारस केली आहे. CSH 14, CSH 17, CSH 9, CSH 16, CSH 13, SPV 669, CSV 15, PVK 400, PVK 801, SPH 1635, CSH 35 आणि PDKV कल्याणी या बियाण्यांची निवड करावी. ज्वारीच्या बियाण्यांवर बीज प्रक्रिया करताना कोणत्या रसायनांचा वापर करावा ते आता जाणून घेऊयात. ज्वारीच्या बीज प्रक्रियेसाठी ॲझोटोबॅक्टरचा आपण वापर करतो. तर साधारणतः 25 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात याची वापर होतो. याच्यासाठी बीज प्रक्रियेची पद्धत म्हणजे साधारणतः 1 लिटर पाण्यामध्ये 125 ग्रॅम गूळ घ्यायचा आणि पाणी गरम उकळल्यानंतर ते द्रावण थंड झाल्यावर साधारणतः 250 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर याच्यामध्ये मिसळावं आणि 10 ते 12 किलो सीड जमिनीवर अंथरून त्याच्यावर हे द्रावण जर पसरवलं आणि हलक्या हाताने चोळून जर आपण सावलीमध्ये वाळवलं तर आपल्याला बीज प्रक्रिया ॲझोटोबॅक्टरची पूर्ण करता येईल. परंतु याच्यात एक काळजी अशी घ्यायची आहे की बीज प्रक्रिया केल्यानंतर साधारणतः 10-12 तासाच्या आत आपण पेरणी करावयाच पाहिजे. बीज प्रक्रिया केल्यानंतर या पिकाची पेरणी कशी करायची तेही समजून घेऊया. तर जमिनीत पुरेसा ओलावा झाल्याची खात्री झाल्यावर लगेच आपल्याला ज्वारीची पेरणी करायची आहे आणि 5 जुलै नंतर मात्र ज्वारीची पेरणी करू नये. ज्वारीची आपल्याला सलग पद्धतीने पेरणी करायची झाली तर ज्वारीच्या 2 ओळींमधील अंतर हे 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट अंतरावर आपण ज्वारीची पेरणी करतो आणि तिफनीने किंवा आजकाल मोठ्या प्रमाणावर प्लांटर सुद्धा शेतकरी वापरतायत. त्याच्यामुळे या पद्धतीने आपल्याला 1.5 फुटावर पेरणी करता येईल. 2 झाडातील अंतराबाबत सांगायचे झालं तर साधारणतः 12 ते 15 सेंटीमीटर 2 झाडामधील अंतर असावं. त्याच्यामुळे झाडांची संख्या योग्य राहते आणि पर्यायाने आपल्याला चांगले उत्पादन मिळते. ज्वारी पिकासोबत आंतरपीक म्हणून तूर, मूग यासारखी पिकं घेतली जातात. पण त्याचबरोबर आणखी कोणत्या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करता येईल पाहूयात. तर ज्वारीसोबत आपण मूग, उडीद, सोयाबीन, तूर ही सगळे आंतरपिकं घेऊ शकतो. आता ही आंतरपिकं घेताना जमिनीची पोताची आपल्याला विचार करणे आवश्यक आहे. आपली जमीन जर भारी असेल तर ज्वारीसोबत आपण तूर आणि सोयाबीन या पिकाचं आंतरपीक घेऊ शकतो. याच्यामध्ये साधारणतः 3 म्हणजे 3 ओळी ज्वारीच्या आणि 3 ओळी सोयाबीन किंवा तुरीच्या अशा प्रमाणात आपण आंतरपीक घेऊ शकतो. आणि मूग आणि उडदाच्या बाबतीत आपण 2 या प्रमाणात आंतरपीक घेऊ शकतो. ज्वारीच्या योग्य वाढीसाठी पाणी, खतांचं व्यवस्थापन आणि आंतरमशागत करणं गरजेचं असतं. त्यासाठी कोणती काळजी घ्यायची ते जाणून घेऊयात. खत व्यवस्थापनात या पिकाला 80-40-40 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश पैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश पेरणीच्या वेळी द्यायचे आहे आणि उरलेले नत्र जे आहे 40 किलो उरलेले नत्र हे आपल्याला पेरणीनंतर साधारणतः 25 ते 30 दिवसांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यानंतर द्यायचा आहे. सोबतच आपल्याला खरीपाचं पीक असल्यामुळे पाणी व्यवस्थापनाचा पर्याय म्हणजे फार काही अडचण नाही आहे. परंतु एखाद्या वेळेस जर मोठा ड्राय स्पेल असेल आणि पाण्याची व्यवस्था असेल तर एक संरक्षक ओलीत या पिकात जरूर द्यावे.
या पिकाच्या आंतरमशागती बाबत कटाक्षाने जर आपण पालन केले तर साधारणतः 40 दिवसापर्यंत आपण शेत तण विरहित ठेवलं तर साधारणतः 28 ते 30% उत्पन्नात वाढ झाल्याची आढळते. यासाठी आपल्याला 2 ते 3 कोळपण्या आणि एखादी 2 जर आपण निंदणी केली तर आपल्याला शेत 40 दिवसापर्यंत शेत तण विरहित ठेवता येईल. कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी जमिनीच्या निवडीपासून खतांच्या योग्य मात्रेपर्यंत विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. ज्वारी पिकाची लागवड करताना या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर उत्पन्न वाढण्यात नक्कीच मदत होईल. उमेश अलोनेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, अकोला.